हॅलो, नमस्कार. माझी कथा आहे मन माझे तुझे झाले भाग 7. गौरीला उठावंसं वाटत नाही होतं. जेवली नाही होती. अशक्तपणा आला होता तरी उठली. तिचं आवरलं. नाश्ता गौरीने बनवला नाही तर कियाने पण बनवला नाही. गौरीला लवकर जागच आली नाही. किरणने बनवला. गौरीला खायला रूममध्ये घेऊन आला. गौरी, हा गरम गरम नाश्ता करून घे. अरे दादा, तू घेऊन आलास? मी आले असते ना बाहेर. माझी इच्छा नाही आहे खायची, गौरी म्हणते. गौरी, खाऊन घे. मला माहिती आहे तू रात्री पण जेवली नाही आहे आणि आता पण खायचं नाही आहे. अशी कशी भूक नाही तुला? किरण रागात म्हणतो. दादा, नको आहे मला. गौरी असं म्हणत होती की किरणने घास भरवला. तिला काही बोलता आले नाही. तिने थोडंसं खाल्लं. दादा, बस आता एवढंच. मी आज मंदिरात जाईन. मला मंदिरात जावंसं वाटतंय. पण जेवणाचं काय करशील? करून जाऊ का? गौरी म्हणते. मी येऊ का सोबत? जेवणाची नको काळजी करू, ते मी बघतो, किरण म्हणतो. नको दादा, मला एकांत हवाय, गौरी म्हणते. लवकर ये, किरण म्हणतो. हो दादा, लवकर येईल, गौरी म्हणते. किरणला गौरीचं खूप टेन्शन आलं आहे. काळजी वाटत आहे. चांगला मुलगा भेटला की तिचे लग्न लावून देईल. आनंदी राहील, सुखी राहील. किया खूप त्रास देते. किरण बराच वेळ विचार करत होता. किया आली किरणला शोधत. काय हो, गौरी कुठे गेली? आता जेवण कोण बनवणार? किया म्हणते. काल एवढी बोलली तरी रात्रीचं जेवण तिने बनवलं होतं. ती जेवली पण नाही, तशीच झोपली. आता पण तिला काळजी होती. तुला आहे का? आता जेवण तूच बनवायचं, समजलं? खूप झाले तुझे नाटकं आता. घराकडे लक्ष द्यायचं, समजलं का? किरण खूप रागात बोलत होता. आता कियाला पण किरणचा रागाला घाबरली होती. आता जास्त बोलली की आपल्यावर येईल म्हणून ती गप्प निघून गेली. आजी आजोबा नाश्ता करत होते. विनायक, मला बोलायचं आहे, रमाकांत म्हणतात. हो बाबा, मला पण बोलायचं आहे. तुम्ही मंदिरात जाणार आहे तर जाऊन या आधी, मग आपण बोलू, विनायक म्हणतात. बँड बारात मजा येणार मग. मंदारच्या लग्नात शेंबडे मजा करायची खूप. काय भाई, साहिल म्हणतो. सगळ्यांना समजत होतं आजी आजोबांना काय बोलायचं आहे. रिद्धी तर नाचायला लागली. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, यांची मस्ती चालू होती. मंदार खूप छान वाटत होतं. गालातल्या गालात हसत होता. गौरी मंदिरात पोचली होती. दर्शन घेतलं. झाडाखाली बसली होती. तिला आता खूप छान वाटत होतं. प्रसन्न वाटत होतं. शांत वाटत होतं. डोक्यातले विचार थांबले होते. डोळे बंद केले होते आणि बसली होती. आजी आजोबा पण आले. त्यांना गौरी दिसली. चेहरा खूप कोमजलेला होता. खूप थकल्यासारखी वाटत होती. अहो, ती गौरीच आहे ना? आपल्याला त्या दिवशी भेटली ती मुलगी तीच आहे ना? पार्वती म्हणतात. हो ग, तेच दिसत आहे. पण तिचा चेहरा बघ किती कोमजला आहे. थकल्यासारखं वाटत आहे. तुला बोललो होतो ना तिला काहीतरी दुःख आहे ते, रमाकांत म्हणतात. काय विचारू? तिला काय दुःख आहे? पार्वती म्हणतात. हो, चल जाऊया आपण तिच्याकडे. तिलाच विचारू. आज जाणून घेऊया काय झालं आहे, रमाकांत म्हणतात. गौरी बाळा, काय झालं आहे? पार्वती म्हणतात. गौरी डोळे उघडते. समोर बघते. आजी आणि आजोबा तुम्ही? गौरी म्हणते. गौरी कशी आहे? तुझा चेहरा किती कोमजला आहे, पार्वती म्हणतात. गौरी, काय झालं? खूप दुःखी वाटत आहे, रमाकांत म्हणतात. गौरी आम्हाला सांगू शकते काय झालं आहे, पार्वती म्हणतात. तुम्हाला काय सांगू आजी आजोबा? मी तर तुम्हाला बोलली होती मला आई आणि बाबा नाही, दादा आणि वहिनी आहे. वहिनीला तिचा भाऊ सोबत माझं लग्न लावायचं आहे. तो बिलकुल चांगला नाही. सगळं आहे त्याच्याकडे. गुंडासारखा आहे. आई आणि बाबावरून टोमणे मारते. तुम्ही निघून गेला. आईला का माझ्या उरावर ठेवलं? घरातली काम पण मीच करते. गौरीला जायच्या आधी ऑफिसवरून आल्यावर मीच करते. अर्णवला पण मीच आणायचं. स्कूलला पण मीच तयार करायचं. त्याचा अभ्यास, खाणं, खेळणं सगळं माझ्याकडेच असतं. ती फक्त बसून असते. दादा खूप मदत करतो. त्याला धमकी देते. माझं ऐकलं नाही तर अर्णवला घेऊन जाईल. खूप त्रास देते. काल खूप बोलली. तिचा भाऊ आमच्या ऑफिसला आला होता. त्याला बघून मी घाबरले. पळत बाहेर आले. सरांना धडकले. मी पळू नये म्हणून सरांनी मला पकडलं होतं. त्याने खूप काही मसाला लावून वहिनीला सांगितलं. घरी गेल्यावर खूप बोलली मला. हेच करायला जाते, आमचं नाक कापशील, बरंच बोलत होती. रोज किती पण करा,
तरी बोलत असते. तिला काय माझा प्रॉब्लेम आहे काय माहिती. असं वाटतं कुठतरी निघून जावं. दादाकडे बघून गप्प असते. आता असं वाटतं लवकर लग्न तरी होईल तर बरं होईल. तिथं तर सुखाने राहील. दादा पण टेन्शन जाईल. त्याला पण माझ्यामुळे त्रास होतो. गौरीला रडायला लागली. रडू नको, सगळं चांगलं होईल. असं घर भेटेल ना तुला. सगळे खूप प्रेम करतील, लाड करतील तुझे. खूप प्रेम करतील. नवरा तर असा भेटेल, खूप खूप प्रेम करेल, पार्वती म्हणतात. गौरीला मिठी मारतात. गौरी पण छान वाटतं. मन हलकं झालं. मनात होतं ते कोणाला तरी तिने सांगितलं होतं. काजलला सांगितलं असतं की या वहिनीचं काही खरं नाही मग. गौरी मनात विचार करत होती. त्या बोलल्या खूप प्रेम करणारा मिळेल. तेव्हा मंदारचा सरांचा चेहरा डोळ्यासमोर आला. देवा, काय होत आहे माझ्या आयुष्यात. मी प्रेमात नको पडायला सरांच्या. खूप मुश्किल आहे. आमच्या घरी ये. उद्या माझ्या नातीचा वाढदिवस आहे. ऑफिस संपले की ये, पार्वती म्हणतात. मला अशी नात भेटली तर खूप मस्त होईल. आम्हाला आजी आणि आजोबा म्हणणारे. माझा नंबर घे, आमच्यासोबत बोलत जा. आमच्या गावाला पण ये, खूप छान वाटेल तुला, रमाकांत म्हणतात. मला पण खूप आवडलं असतं तुम्ही माझे आजी आजोबा असते तर, गौरी म्हणते. आता आम्ही दर्शन घेतो, रमाकांत म्हणतात. हो, मी पण निघते, खूप उशीर झाला आहे. दादा वाट बघत असेल, गौरी म्हणते. किया जेवण बनवत असते. काय करून ठेवलं आहे आज माझं. मला कामाला लावलं. महाराणी कुठे गेले आहे काय माहीत. किरण पण मलाच बोलतो. सगळ्यांना तीच आवडते. किया बडबड करत काम करत होती. काम करायची सवय राहिली नाही होती. आयतं खायची सवय लागली आहे. आता काम करायचा कंटाळा आला आहे. गौरी आणि किरणच्या नावाखाली काड्या फोडत आहे. आरव जातो किचनमध्ये. मम्मी झालं का. भूक लागली आहे. लवकर बनव ना. गौरी आतू असती कधीच जेवण बनवलं असतं तिने, अर्णव म्हणतो आणि हसतो. खूप जोरात हसत असतो. किरण पण येतो. तो पण हसायला लागतो. काय किया, होतं आहे का आज स्वयंपाक. हे काय, पीठने आंघोळ केली की काय, आणि हसतो. किरणला खूप मजा येत होती. गौरीला खूप त्रास दिला आहे. आता बघ तू कसा कामाला लावतो. किरण विचार करत होता. आणि आजी आणि आजोबांना गौरीची काळजी वाटत होती. किती मस्त मुलगी आहे, तिच्यासोबत असं का. आजी आणि आजोबा घरी आले. रविवार होता. साहिल आणि रिद्धीची मजा चालू होती. मंदार काम करत होता. विनायक आणि कैलास ऑफिसचं बोलत होते. सरिता पाणी आण ग, पार्वती म्हणतात. सरिताने पाणी आणून दिलं. इंदूने चहा सांगितला. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गौरीबद्दल आजी आजोबा सांगत होते. वहिनी कशी त्रास देते, गौरीची कहाणी सांगत होत्या. सरिता आणि इंदूला खूप वाईट वाटलं. कशी सहन करत असेल. झालं का तुमचं ऑफिसचं बोलून. मला सांगणार आहे का विनायक, तू काय ठरवलं आहे. उद्या रिद्धीचा बड्डे आहे, रमाकांत म्हणतात. फक्त उद्याचा दिवस द्या. अशी पण पार्टीला ती येईलच. नंतर आपण तिच्या घरी लग्नाची मागणी घालायला जाऊ. थोडं काम आहे मंदारच्या ऑफिसमध्ये. तिने माझं मन जिंकलं आहे. काम पण खूप छान करते. आपलं घर खूप छान सांभाळेल. उद्या संध्याकाळी तर यावं लागेल रिद्धीच्या बड्डेला. तेव्हा दाखवतो तुम्हाला ती कशी आहे सांगा, विनायक म्हणतात. ठरलं आहे, तिलाच सून करायचं, रमाकांत म्हणतात. विनायक मंदारकडे बघतात. मंदार फक्त डोळे उघडझाप करतो. हो बाबा, विनायक म्हणतात. गौरी घरी जाते. घरात पाहते तर काय, दादा आणि अर्णव खेळत होते. किचनमध्ये वहिनी स्वयंपाक करत होती. हे कसं काय झालं. दादा वहिनीला काही बोलला असेल का. नंतर मला त्रास देईल. दादा, अरे वहिनी कसं काय स्वयंपाक करत आहे, गौरी म्हणते. करू दे, कोणता रोज करते, जा आराम कर, किरण म्हणतो. दादा, अरे पण त्यांना एवढं बनवता येणार नाही, गौरी म्हणते. एकदा सांगितलेलं कळत नाही का, जा आराम कर, किरण जोरात बोलतो. गौरी घाबरून रूममध्ये निघून जाते. किरण अर्णवसोबत खेळत होता. खूप दिवसांपासून मोकळा वेळ मिळाला आहे. अर्णवला पण पप्पासोबत खेळायला मजा येत होती. दोघं मस्ती करत होते. कियाला स्वयंपाक झाला होता. बापरे, किती बनवायला लागत आहे. किरण आणि अर्णवला हाक मारते. गौरी आली, तिला माहिती नसतं. किरण गौरीला हाक मारतो. ही महाराणी कधी आली, किचनमध्ये आली नाही.
किरणने येऊ दिलं नसेल. आता मी ती मस्त आयतं खाईल, किया मनात विचार करत होती. गौरी येते, तिला खायची इच्छा नसते. दादा ओरडेल म्हणून 2-3 घास खाते. उठून रूममध्ये निघून जाते. कियाला अजून राग येतो. आता मीच करायचं का सगळं? मलाच खूप राग येत होता. किरणला समजलं असतं की आता कियाला राग आला असेल. काय रोज रोज एकटी करते तेव्हा क्यू येते का? नाही ना, तिला बरं पण नाही आहे. सगळं आवरलं, समजलं? सकाळचा डब्बा तूच बनवायचा, किरण म्हणतो. तनतन करत काम करते. नंतर रूममध्ये जाते. या गौरीला बघावं लागेल. साहिल आणि रिद्धीची मजा येत होती. ते पण ऑफिसला जातात. कोण मुलगी आहे? त्यांना माहिती नाही होतं. आम्हाला पण सांगा कोण मुलगी आहे, रिद्धी म्हणते. रिद्धी, उद्या तुला माहिती पडणार आहे. कशाला गोंधळ घालत आहे? आई आणि बाबा, चांगलं झालं ना दर्शन? गर्दी नाही होती ना? तुम्हाला घरी यायला का उशीर झाला? विनायक म्हणतात. आधी मंदिरात गेलो ना, ती मुलगी आम्हाला परत भेटली. खूप दुःखी होती. आई आणि बाबा नाही तिला. तिची खूप दुःखी कहाणी आहे. त्यात आजारी पडली होती. अशक्तपणा होता. खूप काम करावं लागतं. रडत होती. रमाकांत सांगत होते. काही मुलींना खूप सहन करावं लागतं. विनायक म्हणतात. खूप मस्त आहे मुलगी, पार्वती म्हणतात. आजी फक्त माझीच तारीफ करायची, रिद्धी म्हणते. आली मोठी माझी तारीफ करायची. तूच काय ग लाडाची आहे का? साहिल रिद्धीला चिडवत होता. बाकी सगळे हसत होते. तुझी मजा बराच वेळ चालू होती. बघू आता रिद्धी बड्डे कसा होतो. कथा आवडत असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. थँक्यू.